जवियत मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर, त्याच्या साथीने मिलन दिवे आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजेश हुतेकर इथून मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल राजेशच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने. तर कांदळी संघाचा एक खेळाडू या ठिकाणी पाठवा. आपल्याला कोल्ड्रिंकची व्यवस्था केली जाते आणि कांदळी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा आणि वडवली बस टीम आपण देखील संपर्क साधा. समोर खेळे यावेळेला लॉफ्टेड फटका, दमदार फटका आपल्या पट्ट्यामध्ये आल्यावर कार्यक्रम थेट करतो. हे उत्तर दिलंय मनगटी पॉवर जनरेट करत असताना बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता, ओरपिच बॉल होता आणि चांगल्या पद्धतीनं मिलन दिवेला त्याला धाडलंय 6 धावांसाठी. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. अचूकता ठेवावी लागेल राजेश हुतेकरला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर. नेक्स्ट बॉल गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, तोही बॉल फुलटॉस होता, त्यालाही धाडलं जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार षटकार, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावरती मिळतायत त्या 6 धावा. या अगोदर ओव्हरपिच बॉल, त्यानंतर फुलटॉस बॉल, दोन्ही बॉल आमंत्रित होते आणि मिलन दिवे सारख्या बॅटरला तुम्ही जर अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळणार आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेला फटका फसलाय, झेलची संधी निर्माण झाली आहे आणि सुरेश हुतेकर बॉल खाली, विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का 13 या धावसंख्येवरती. यावेळेला अडकवलं गेलं फलंदाजाला. तिसराही मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यानंतर सुरेश हुतेकरांनी टिपलाय झेल, विकेटचं पतन. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. 2 षटकार मिलन दिवीच्या बॅटमधून आले, त्यानंतर त्यांना झेलबाद केलं. स्ट्रायकर एंड वरती योगेश, ओव्हर द विकेटने पुढचा बॉल राजेशचा. योगेश करिता हा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला वळवला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगलच्या पद्धतीने 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 ओव्हरचा सामना. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत तिसऱ्या फेरीसाठी. या ठिकाणी विजयी संघ आणि त्याचबरोबरीने कांदळी संघ या 2 संघांमध्ये ड्रॉ होईल. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडीला ब्रश करतोय बॉल, शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकडी बाद 14. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. खर तर या गावामध्ये नुकतंच निधन पावलेलं व्यक्तिमत्व
वैकुंठवासी हरिभक्त पारायण कांताबाई शांताराम आगिवले या आपल्यातून निघून गेलेले आहेत. तर समस्त आगिवले परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळ कुंदे आणि विशेषतः जय बजरंग कुंदे ब च्या वतीनं त्यांच्या आत्मयास चिरशांती लाभो ईश्वर चरणी एवढी प्रार्थना आपण या स्पर्धेनिमित्त करूयात. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज संकेत उतेकर आला पहिल्या षटकामध्ये 14 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतला असा गोलंदाज यावेळेला पॉइंट रिझन मध्ये बॉलला ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन उतेकर कडून राहिलं. सॉफ्ट हँडनं बॉलला ढकललं गेलं होतं. स्लाइस करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. 15 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल. संकेतने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. विकेट्स मिळवल्या होत्या, धावा रोखल्या होत्या संकेतने आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा सेकंड ओव्हर करिता त्याला प्रमोट केलं. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर मग लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होत असताना निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. यावेळेला थोडस मिसफिल्ड पाहायला मिळालं. छोटा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता. अखेरकर चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी 19 धावा. 2 चेंडूचा खेळ संपन्न होत असताना उन्हाचा प्रभाव अधिक प्रमाणात आहे. शक्य झालं असतं तर 5-5 ओव्हरच्या सामने देखील झाले असते, परंतु उन्हाचा प्रभाव अधिक आहे त्यामुळे 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. कारण 5-5 ओव्हरचे सामने खेळवणे तेवढंसं शक्य होणार नाहीये. थकवा जाणवेल कारण बरेचसे नौके खेळाडू संघात खेळतायत. कोणालाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याच अनुषंगाने 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या. इथे पाहिलं तर डॉट बॉल. टीमची धावसंख्या 19 वरती असताना ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल संकेतचा. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका तर दमदार आहे. धावा मिळतील 6. येईल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चांगली बॅटिंग. यावेळेला फलंदाज शफल झाले आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतला आणि पाठवलं गेलं. 6 धावांसाठी 25 धावा धावफलकावरती. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना टीम आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. योगेश आहेत, राहुल आहेत. राहुलने 5 बॉलचा सामना केलाय, 11 धावांचे योगदान दिलंय. योगेश 2 चेंडू 2 धावा त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. संकेतने 4 मध्ये 11 दिलेत. नेक्स्ट बॉल संकेतचा. स्वीप केला बॉल. अगदी पाहिलं तर मिड ऑन क्षेत्राच्या दिशेने दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धाबेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 27-27. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 27 जोडल्या गेलेत धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला आक्रमण केलंय. फटका दमदार आहे. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. षटकार येईल राहुल भोईरच्या बॅटमधून. कडक बॅटिंग, कडक बॅटिंग. ज्या पद्धतीनं ऊन कडक आहे ना त्या पद्धतीची कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमालीचा स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 33 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत.
अमोल गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 35 धावा, रिव्ह्यू नाही आहे. 35 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या. नेक्स्ट बॉल अमोलचा. यावेळेला घुटना टेक, तमाशा देख, बॅटच्या रडार मध्ये बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. योगेश अनुभव आहे त्यांच्याकडे खूप साऱ्या वर्षांचा आणि चांगला स्ट्रोक. पहा शफल झाले, त्यानंतर गुडघे टेकवले खेळपट्टीला आणि आडव्या बॅटने स्लॉग हिट करत असताना हा षटकार त्याने ठोकलाय. षटकाराच्या मदतीने सहा धावेने टीमची धावसंख्या 41, 41. सहा धावेने टीमची धावसंख्या 41, 41. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांची आतापर्यंत राहिली आहे. 7 बॉल 19 राहुल खेळतोय. 4 बॉल 10 मध्ये योगेश खेळतोय. चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळते दुसऱ्या विकेट साठी. अमोल पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने बॉलला ढकलले गेले. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी नकार दिला जाईल. अमोलने या अगोदरच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं. 4 विकेट्स देखील मिळवल्या होत्या. इथे थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळाला. अगदी पाहिलं तर मग 43 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अमोल पुढचा बॉल घेऊन योगेश साठी. फुलटॉस. यावेळेला आक्रमण केलंय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राजेशचं पाहायला मिळालं. डायरेक्ट 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या 45, 45 धावा. चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 45 धावा या धावफलकावरती आहे. चांगली पार्टनरशिप. यावेळेला कटचा फटका पाहायला मिळालाय. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी थर्ड मॅन क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दर्जेदार फलंदाजी. योगेश ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. पहा थोडासा बाउन्स मिळाला, बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर अप्पर कट पाहायला मिळाली. वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईल मध्ये हा चौकार आलाय. 49, 49 धावा. शेवटचा बॉल अमोल उत्तेकरचा. चांगली धावसंख्या. यावेळेला समोर अगदी पाहिलं तर प्रॉपर गॅप सिलेक्शन परंतु क्षेत्ररक्षण दमदार झाले. एक सिंगल मिळवली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा पूर्ण होत असताना एकविरा पाचापूर संघाच्या 3 षटकांच्या अखेरीस. इथे देखील पाहिलं तर चौकार आलाय. सचिनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती या 4 धावा मिळताना पाहायला मिळतात.
थोडीशी नशिबाची साथ देखील मिळते टीम एकविरा पाचापूर टीमला. 4च्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 54. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सचिन उतेकर अनुभवी खेळाडू आहेत. त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी करावी लागेल. अशा पद्धतीची फलंदाजी राहिली तर मग 65-60-70च्या दरम्यान ही धावसंख्या जाऊन पोहोचेल. त्याकरिता जे सचिनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राहुल भोईर इथून रिटायर्ड हर्ड होतात. थोडासा उन्हाचा अधिक प्रभाव आहे त्यामुळे थोडासा त्रास होतो आणि तिथून मात्र रिटायर्ड हर्ड होताना पण त्यांना पाहू शकाल थोडासा थकवा जाणवतोय कारण ऊन मोठ्या प्रमाणात आहे. 56 धावा धावफलकावरती. सूरज पाटील येईल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईरच्या जाग्यावरती. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मिळेल. 55 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. हे 5 चेंडू सचिन उतेकरला गुड लेंथ वरती ठेवावे लागतील. यावेळेला आक्रमण केलंय. उंची आहे, लांबी आहे, सर्व गुण संपन्न. बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. बॅटच्या मेरिट मध्ये बॉल होता. शफल झाला त्यानंतर ओल्ड इज गोल्ड आक्रमक होताना पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. षटकार आहे तो 61. आजच्या दिवसामध्ये 65 धावा उभ्या केल्या होत्या. दाभाड टीमने त्याचा पाठलाग केला होता. चाणे टीमने त्या धावा चेस केल्या होत्या. तो रेकॉर्ड आज मोडीत काढला जाईल का. पुढचा बॉल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फाईन स्लेप मध्ये मिसफील्ड पाहायला मिळालं. थोडासा छोटा क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मिळवल्या त्या 2 धावा. 85चा टार्गेट सर्वोत्तम आहे या स्पर्धेमध्ये जो कालच्या दिवसामध्ये गाणे टीमने उभा केला होता. 4 षटकांमध्ये 85 धावा उभ्या केल्या होत्या या संघाने. तो रेकॉर्ड अबाधित आहे. रेकॉर्ड मोडला नाहीये अजून कोणत्याही संघाने. यावेळेला बॅकफुट वरती गेले. पुलचा फटका खेळलाय सक्सेसफुल. योगेश ऑन फायर. आणखीन एक दर्जेदार षटकार येईल. खूप चांगली बॅटिंग योगेश यांची आपण पाहतोय. तब्बल 12 बॉल आणि 37 धावांची खेळी साकारली आहे योगेश यांनी. चांगली बॅटिंग. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 69 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. कमालीची फलंदाजी. त्यामध्ये विलास उतकरचा आज या सामन्यामध्ये नाही आहे. त्याची गैरहजेरी आहे. आणखीन एक दर्जेदार बॉल. अगदी दूरवर बॉलला पाठवले गेले. आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. 75 धावा. 43 धावांवरती जाऊन पोहोचलाय फलंदाज योगेश. 13 बॉल आणि 43 धावांवरती नॉट आउट खेळतोय. कमालीची बॅटिंग. 75 धावा या धावफळ करते. आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावसंख्या. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केले ऑन साइडला. एक सिंगल धाव मिळेल. त्याचबरोबरीने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव सक्सेसफुल होतील. 78 धावा विजयासाठी लक्ष असेल. 24 बॉल 79 धावा. मात्र या 3 धावा जातील बॅटरच्या नावावरती. 46 धावांवरती 14 चेंडू आणि 46 धावांची खेळी साकारली आहे योगेश यांनी. 4 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. वाह, काय कमालीची बॅटिंग केली. 24 बॉल विजयासाठी लक्ष 79 धावांचं. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. कांदळी टीमचा कर्णधार जितेश शाह. विजय संघ आणि कांदळी संघ अशा 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक चिठ्ठी उचलली जाईल. तो क्वालिफायर मध्ये संघ पोहोचेल. विजयी संघाला बाय मिळाली आहे. विजय संघाला इथे बाय मिळेल. इथे जो जिंकेल तो विजय संघाविरुद्ध थेट क्वालिफायर मध्ये पोहोचेल. सोने पे सुहागा.
तर वडवली टीम आपण टॉस साठी या आणि कांदळी टीम सामना 4 षटकाचा राहील. विकी वारगडे जितेश पष्टे उपस्थित आहेत. मी सन्माननीय शांतारामजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायची आहे. दोन सिनियर प्लेयर याच व्यासपीठावरती आणि तिथून हा टॉस इथे संपन्न केला जाईल. सामना 4 षटकाचा असेल. तर नाणेफेकी जिंकली आहे कांदळी टीम. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतर होणारा सामना कांदळी विपक्ष वडवली ब. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 24 बॉल 79 धावा. आव्हान मोठं आहे, परंतु मोठं आव्हान असेल तितके टार्गेट देखील चेस होताना आपण पाहिलं. विश्वामध्ये आपण पाहिलं तर सर्वोत्तम धावसंख्या उभी केली होती ऑस्ट्रेलिया संघाने आणि तो पार टप्पा केला होता साऊथ आफ्रिका संघाने. 434 धावांचा पहिला बॉल. आखू टप्पाचा बॉलला पूल केला या ठिकाणी आणि पहिला बॉल वरती बॉलला पाठवले गेले 4 धावांसाठी चौकार. निकेतचा पहिलाच बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल केला, सक्सेसफुल ठरला. राजेश उतेकर 4 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. पहिलाच बॉल वरती स्वागत करत असताना नेक्स्ट बॉल निकेत गोरे सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. बॅटर राजेशच्या विरोधामध्ये समोर खेळा. यावेळेला बॉलर बॅक ड्राव लॉंग ऑफ नाहीये, अगदी पॉवर प्लेचा योग्य वापर केला. सलगचा दुसरा चौकार येईल राजेश उतेकरच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग. जिथे संधी मिळते संधीचं सोनं केलं जातं.
पहिला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये, दुसरा बॉल लॉंग ऑफ मध्ये. दोन्ही बॉल वरती उत्तम दर्जाचे दोन उत्तम चौकार आपण पाहिले. 8 धावा या धावफलकावरती. प्रमोद म्हात्रे, अक्षय होगे आणि सुभाष पाटील या तिघांनाही विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवा. यावेळेला फुलर लेनचा बॉल, डॉट बॉल. जय पाटील देखील उपस्थित आहे. तर जय पाटील आपण देखील या ठिकाणी आपण आयोजक आहात. 8 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. योग्य लाईन लेंथ राखली निकेतने. आघाडीच्या 2 बॉलवरती 2 चौकार, त्यानंतर 2 डॉट बॉल. जयला विनंती आहे की आपण या. संजय दादा धनगर हे देखील उपस्थित आहेत. आपण देखील मंचावरती येऊन स्थान बनवायचं. दर्जेदार गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी. कधी कधी होतं ना, जेव्हा तुम्हाला सुरुवातीला मार पडतो त्यावेळेला दिशा भरकटली जाते, लाईन लेन बिघाड होतो. परंतु निकेतने आत्मविश्वासानं गोलंदाजी केली. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. अगदी पाहिलं तर मग 8 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल निकेत गोरेचा. स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गली रिजन मध्ये गेला, ज्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 9 धावा धावफलकावरती. बिनगडी बाद 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. अठरा बॉल मध्ये तब्बल 70 धावांची आवश्यकता. सूरज पाटील आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्यात, परंतु अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहतो आपण रौदी टीम संघासमोर. आणि अशा परिस्थितीमध्ये राजेश एक चांगला क्वालिटी क्रिकेटर आहे. त्याला मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल, त्याची गुणवत्ता त्याला दाखवावी लागेल. 18 बॉल 70 धावांची इथून आवश्यकता आहे. पहिला बॉल सूरज पाटीलचा. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना चांगला बॉल आहे त्याला सन्मान द्या आणि खराब चेंडूची वाट पहा. इथे चांगला बॉल आला, तिथे सन्मान दिला, स्ट्राईक रोटेट झाले. रोहित प्रथम स्ट्रायकर रेंजवरती येईल. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुहेरी अंकामध्ये पोहोचत असताना टीम रौदी पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट हँडने खेळत असताना सिंगल प्राप्त केली राजेशने. त्यानंतर रोहितला आता संधी मिळाली आहे. रोहितने मागील सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली होती आणि त्याच फलंदाजीची आता अपेक्षा केली जाईल. सूरज पाटील पुढचा बॉल घेऊन कटर बॉलचा वापर केलाय. यावेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंप लेग कटर बॉलचा वापर केलाय सूरज पाटील. क्वालिटी गोलंदाज आहे. या अंगामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू त्याने फिरवलेत, आतल्या बाजूनं कधी बाहेरच्या बाजूनं. ही क्वालिटी गोलंदाजी आपण त्याची चांगली पाहिलेली आहे. टीमची धावसंख्या 11 वरती. नेक्स्ट बॉल सूरज पाटील. यावेळीला मात्र चांगला बॉल, लिगल डिलिव्हरी आहे. फुटवर्क नव्हतं, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता रोहितचा. चेंडूला वळवला, बाहेरच्या सत्रामध्ये बॉलला काढला गेला. पहा कटर बॉल, वाह काय चेंडू हाताळला गेलाय. फिंगर रोल करत असताना भिवा म्हात्रे आणि रघुनाथ पाटील यांना विनंती आहे की आपण सन्मानाने व्यासपीठावरती या. भिवा म्हात्रे आणि रघुनाथ पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाने या मंचावरती यायचं. टीमची धावसंख्या 11, कारण ही स्पर्धा आपल्या गावामध्ये भरली आहे आणि या स्पर्धेचा आनंद आपण मंचावरती बसून घ्यायचा. नेक्स्ट बॉल. यावेळीला मात्र इनसाइड एज आतली कडा घेऊन चेंडू फाईन स्लिप मध्ये सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. चांगली गोलंदाजी, पहिल्या डावमध्ये चांगली फलंदाजी आपण योगेश आणि राहुल यांची पाहिली.
अगदी थकवा जाणवला राहुल यांना, त्यानंतर रिटायर हर्ट झाले, परंतु योगेशने धावाची समाप्ती लाजवाब केली. 14 बॉल मध्ये 46 धावांची बहारदार इनिंग पेश केली. नेक्स्ट बॉल. ओहो, जागते रहोचा इशारा दिला जाईल. तिखा बाउन्सर पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली, गती पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट बॉलची सांगता होईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय, धावा फलकावरती 12. शेवटचा बॉल शिल्लक. सूरज पाटील फक्त 3 धावा खर्च करतोय. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला खेळलाय, बॉलला स्क्युअर लेगच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी अंतिम बॉलवरती षटकार आलाय आणि 2 षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या बिनगडी बाद 18. 12 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळीचा बॉल समोर ठेवला होता. डॉट बॉलची सांगता होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीम एकविरा पाचापूर टीमची राहिली. 9च्या सरासरीने बॅटिंग करताना टीम रौदी. पहिला बॉल योगेश यांचा, डॉट बॉल आला. पुढचा बॉल सामना करेल रोहित. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्षेत्राकडे बॉल ढकलला गेला. एक सिंगल आले. 19 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळतोय. अवतीभोवतीचं छायाचित्राची टिप्पणी केली जाते. आठवणीत राहणारी स्पर्धा, अविस्मरणीय स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला मात्र खेचलाय, पंच केलाय आणि त्यानंतर जेल ड्रॉप होताना आपण पाहिली. मात्र धावा मिळणार नाहीयेत, फक्त मिळतील त्या 2 धावा. चेंडू स्थिरावला गेला मैदानाच्या आतल्या बाजूनं. त्या 2 धावा आल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या जोडली जाईल 21. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा बॉल आता यावेळेला मात्र समोर मिलन दिवे आणि त्यानंतर झेल ड्रॉप. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. 8 बॉल 57 धावा. या सामन्यावरती पकड निर्माण केली आहे आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमने. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग, दुसऱ्या डावामध्ये दमदार गोलंदाजी. योगेश यांचा पुढचा बॉल यावेळेला स्लॉट मध्ये होता आणि पाठवला जाईल दुसऱ्या प्लॉट मध्ये. रोहितच्या बॅटमधून हा दमदार षटकार. नेक्स्ट बॉल. हा ही बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटच्या साहाय्याने खेळलेत. एक सिंगल मिळेल. चेंडूची फेकी होते. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 29. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफळ करतेत 29. 6 बॉल 50 धावा. अशक्य असं आव्हान आहे, परंतु शक्य होईल. 6 बॉलवरती जो 9 आहे तो खेचावा लागेल. उद्या या स्पर्धेची सांगता होईल. सौ मोनिकाताई पांडवे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. रत्नाकर जाधव साहेब, भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट, दमदार आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, अजयजी मोरे, अनेक मान्यवर या स्पर्धेला उद्या सदिच्छा भेट देतील. त्याचनंतर रवींद्र जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. विपुल आणलाय.
पहिला बॉल विपुलचा दर्जेदार डॉट बॉल आलाय. विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे एकविरा स्पोर्ट्स पाचापूर आणि सोनेपा सुहागा याच्यासाठी असेल. इथे विजय होईल तो क्वालिफायरचा सामना खेळताना पाहायला मिळेल कारण विजयी संघाला बाय मिळाली आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. हाही बॉल डॉट येईल. 4 बॉल 50 ची गरज. दमदार खेळ आतापर्यंत पाचापूर टीमचा या सामन्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी, क्षेत्ररक्षण, स्टेप आउट होऊन यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केल्या बॉलला पाठवलं जाईल 7 धावांकरिता. रोहितच्या बॅटमधून खूप काळानंतर हा षटकार पाहायला मिळाला. 6 धाबेने टीमची धावसंख्या 35. या धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अवघ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला देखील अखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. 36 धावा धावफलकावरती. कुठेतरी हाय स्कोरिंगचा सामना पण पाहिला त्यामुळे थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळाले टीम रौदी. शेवटचे 2 बॉल शिल्लक, औपचारिकता शिल्लक राहिले सामन्यातली. सामना संपल्यानंतर टीम कांदळी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. हाही बॉल अगदी पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल सिंगल आली आहे. 37 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतर डावाची समाप्ती, सामन्याची समाप्ती. हार्ड लक टीम रौदी. सो वेल प्लेड टीम एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. आपण क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलात. आपलं खूप खूप अभिनंदन.